मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची एक टोळी। दीनानाथ रुग्णालयातील घटनेवरून विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केली आहे। मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे। मंगेशकर कुटुंबाबद्दल असं कोणी बोलू नये असं उत्तर अजित पवार यांनी यावेळी दिलं। योगदान काही नाही आहे त्यांचा, पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे। काही योगदान नाही, गाणं म्हणण्यापलीकडे काही योगदान नाही। ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावेत सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायचे, कुठला योगदान दिलाय त्यांनी? गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे। मला माहित नाही, मी तर नाही ऐकलं कुठला योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये। त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही। मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती, भारताला नाही जगाला माहिती आहे। स्वर्गीय लता मंगेशकर असतील, आशा भोसले असतील, उषा मंगेशकर असतील, मीना मंगेशकर असतील, हृदयनाथ मंगेशकर असतील, त्या सगळ्या पाची भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही। आणि त्याच्यामुळं कुणी काय बोलावं ते मी सांगू शकत नाही, परंतु बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे, रिस्पेक्ट आहे। आणि त्याच्यामुळं असं बोलू नये असं वाटतं। विजय वडेट्टीवार हे जरा आता ते नवीन पक्षनेते झाले विधानमंडळामध्ये, त्यांना आता थोडं प्रमोशन करून घ्यायचं आहे पक्षाकडनं। जरा आता नानाभाऊ पटोले आणि त्यांची जरा आपसामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे, कोण लवकर बोलेल, काम लवकर बोलेल, कसं बोलेल। शासन जी कारवाई करेलच त्यावर लक्ष दिलं, म्हणजे शासनाच्या कारवाईकडे जरा वडेट्टीवारांनी एकदा ते अहवाल वगैरे त्यांनी तपासून घेतला पाहिजे। प्रमुख नेते आहेत। मंगेशकर या कुटुंबांच्या नावावर जो उघड धंदा चाललाय आणि त्या धंदेवाईक मध्ये एका आईचा 2 बालकांना जन्म दिल्यानंतर आईचा मृत्यू झाला, तरी तुमची जर दातखिळी उघडणार नसेल तर तुम्ही कसल्या कलाकार? तुम्हाला काय दुसऱ्यांना फक्त तुम्हाला काहीतरी मिळवायचं म्हणून सर्टिफिकेट देत फिरणार? या जनतेशी तुमची नाळ जोडलेली नाही का? नाही आशाताई भोसलेंनी बोलले या गोष्टीवर? का नाही बाकीच्या ज्या गायिका आहेत त्यांनी बोलले? लता मंगेशकर, आशाताई भोसले, मीनाताई, उषाताई किंवा हृदयनाथ मंगेशकर ही 5 भावंड म्हणजे ही राज्याची नव्हे, ही देशाची, जगाची संपत्ती आहे। आणि अशा संपत्तीवर एखाद्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये काही घटना घडली म्हणून ह्यांची तुलना अशा प्रकारे करणं अयोग्य आहे। मी विजय वडेट्टीवारांचा निषेध करतो की त्यांनी अशा त्यांच्या डोक्यातून किंवा त्यांच्या तोंडातून अशा गोष्टी येतात तरी कशा।